पैतृक संपत्ति में हिस्सा न देने पर सगे भाई ने ही भाई पर हमला कर उसे मौत के घाट उतारने की कोशिश की। कल्याण में दिन दहाड़े हुई इस हत्या की साजिश ने सबको चौंका दिया है। पुलिस जांच में मामले का खुलासा हुआ है। कल्याण में लक्ष्मी मार्केट में किसान वारकू माड़वी पर दिन में जानलेवा हमला किया गया। हमलावर ने टोपी और नकाब पहना हुआ था। हाथ में कोयता लेकर वे वारकू पर एक के बाद एक वार कर रहा था। वारकू को मरा हुआ समझकर आरोपी फरार हो गया, लेकिन वारकू बच गया। उसका अस्पताल में इलाज चल रहा है। कल्याण की महात्मा फुले पुलिस ने इस मामले में चौंकाने वाला खुलासा किया है। वारकू माड़वी पर कोयते से जानलेवा हमला करने वाला और कोई नहीं बल्कि उसका सगा भाई कृष्णा माड़वी ही था। बताया गया है कि कृष्णा ने यह हमला इस बात से नाराज होकर किया कि वारकू उसे पैतृक संपत्ति में हिस्सा नहीं दे रहा था। महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण येथे दिनांक 6/2/25 रोजी सकाळी पहाटे 5 वाजेच्या सुमारास बारकू राजाराम मडवी यांना लक्ष्मी मार्केटमध्ये एका अज्ञात आरोपितांनी पाठीमागून वार केले अशी आम्हाला माहिती समजली। त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा जखमीचा जबाब घेतला आणि गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच आमची जे काही गोपनीय सोर्स आहे त्याच्या आधारे आम्ही आरोपीचा शोध घेत असता आम्हाला अशी माहिती मिळाली की जो आरोपी आहे आणि जो जखमी आहे हे यांचे जवळचे नातेसंबंध आहे आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरनं या दोघांमध्ये टोकाचे वैर असल्याचे निष्पन्न होत होते। परंतु आम्ही अधिक तपास केला त्याच्यामध्ये आणि सीसी फुटेजची पडताळणी केली। तर ज्या वेळेस फिर्यादी जखमी हा मार्केटमध्ये येत होता त्याच वेळेस त्याचा भाऊ कृष्णा मडवी हा पण त्याच्या पाठलाग करत असताना आम्हाला आढळून आला आणि आमचा संशय बळवल्याने आम्ही त्याला ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांनी हा गुन्हा कबूल केल्याचा आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे।